संतोष देशमुख हत्या प्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासूनच बंद ठेवून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलाय। या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा येत्या काळात आगळगावकर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय। नवी मुंबईतील 6000 अनधिकृत बांधकामांवरती कारवाईची टांगती तलवार आहे। 2015 नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई। उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे मिळालेल्या निर्देशानुसार तसेच राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे। नवी मुंबईत 2015 नंतर साधारण 6000 अनधिकृत बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। बांधकाम पूर्ण झालेल्या तसेच नव्यानं सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती आता कारवाईची टांगती तलवार आहे। अनधिकृत बांधकामांवर आता तोडक कारवाई सरकार करणार आहे। 80 पोलीस कर्मचारी तोडक कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आले असून गरजेनुसार पोलिसांची संख्या वाढवण्यात येणार आहे। महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रादेवीची यात्रा आता संपन्न झाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात यावेळी साजरा करण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील किरणाळी गावातील ही यात्रा पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक सहभागी होतात। सलग 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेत भाविक मनोभावे दाखल झाल्याचं चित्र आता दिसून येते। खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचांचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली आहे आणि तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसं उत्तर देखील दिलं। पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणारच नाही। क्रिकेट खेळाचे उदाहरणे आम्हाला देऊ नका, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असं थोरवे यांनी तटकरेंना सुनावलंय। आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे। मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो असं ते यावेळी म्हणाले। कुर्ला ITI मधील सर्व मोकळे मैदान पारंपरिक खेळासाठी आता उपलब्ध होणार आहे। ITI मैदानाचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडांगण असं नामकरण सोहळा पार पडलाय, तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी जिल्हा मुंबई उपनगरचे नामांतर आता जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडीचे लोकार्पण मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सुरेश भैयाजी जोशी यांच्या हस्ते पार पडलं। अनेक कामांचा भूमिपूजन मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं। 65 अनधिकृत इमारतींचे प्रकरण शासनाकडे आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की आम्ही या जनतेच्या पाठीशी आहोत। श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय 300 खाटांचे नवीन आंतररुग्ण इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन आज करण्यात आले। या इमारतीसाठी 105.49 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उद्योग मंत्री उदय सामंत, फलोत्पादन व रोजगार मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार संतोष बांगर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते। जालना नांदेड समृद्धी महामार्गाला 5 पट मोबदला द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर यांची आज या भागातील शेतकऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ही मागणी केली आहे।
या महामार्गात जाणाऱ्या जमिनीचे अनेक वर्षांपासून मूल्यांकन करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन करून 5 पट दर द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। रायगड मुंबई नवी मुंबईत ड्रग सप्लाय करणाऱ्या केपी नावाच्या व्यक्तीवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केली आहे। आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून हु इज केपी असं विचारणार असून गुटखा, ड्रग्ज आणि तत्सम अंमली पदार्थ सेवन करणं व सप्लाय करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याचं यावेळी काँग्रेसने म्हटलंय। तर आमचा पोलिसांवर विश्वास असून पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा आम्ही केपी बद्दल सर्व माहिती काढून सार्वजनिक करू। या केपी नामक व्यक्तीसाठी प्रशासनातील यंत्रणा काम करते की काय अशी शंका आम्हाला आहे, कारण या व्यक्तीचे नेटवर्क खूप मोठे आहे। त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे। जालना जिल्ह्यात एका तरुणाला अमानुषपणे चटके देण्यात आले होते। जेव्हा ही गोष्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली, त्यांनी त्वरित शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना फोन करून त्या ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे व काळजी घेण्याचं सांगितलं व त्या रुग्णाचा संपूर्ण उपचाराचा खर्च एकनाथ शिंदे स्वतः करतील। भोकरदन येथील आणवा गावातील कैलास बोराडे या तरुणावरील उपचारावरील सर्व खर्चाची जबाबदारी उचलणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला शब्द दिलाय। सर्वोत्तम उपचार करा, उपचारात कसलीही कमी ठेवू नका, रुग्णाला लवकरात लवकर बरं करा, त्याची काळजी घ्या असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणालेत। स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारमध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेसबाबत विविध प्रसार माध्यमांनी वृत्त प्रसारित केल्यानंतर अखेर एसटी महामंडळाला या शिवशाही बसेस हलवावे लागले। आजपासून सांगली आगारमध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवायला सुरुवात झाली आहे। एकूण 11 शिवशाही बसेस आणि 1 खासगी बस अशा 12 बसेस या ठिकाणी भंगार अवस्थेत पडून होत्या। याबाबतचे वृत्त विविध प्रसार माध्यमानं प्रसारित केल्यानंतर एसटी महामंडळानं याची दखल घेत सांगली आगारातील पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवण्याचे आदेश दिलेत। यानुसार आज या बसेस हलवायला सुरुवात झाली आहे। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता, तर मग राज्य सरकारनं राजीनामा का घेतला असा सवाल बुलढाणेकरांनी विचारलाय। सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज समस्त बुलढाणेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर निषेध आंदोलन केले। यावेळी सर्वपक्षीय नेते देखील उपस्थित होते। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे। देशातील पहिलं असं 13D थिएटर कोल्हापुरातील किल्ले पन्हाळगडावर उभारण्यात आले। या थिएटरमध्ये पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट आणि पर्यटकांना दाखवण्यात येणार आहे। याचं लोकार्पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या निमित्तानेच किल्ले पन्हाळगडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली आहे। अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालंय। अकोल्यातील कृषीनगर भागातील एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याचं समोर आलंय। अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी तातडीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून मुलीच्या शोधार्थ पोलिसांचे 2 पथक गठीत करण्यात आले असून पथक मुलीच्या शोधात रवाना झालेत। अद्यापपर्यंत 5 ते 6 संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे।